परमेश्वरा, काय वेळ आणली रे ही माझ्यावर अशी. चांगला सुखाचा संसार चालू होता माझा, एका क्षणातच सगळं उद्ध्वस्त झालं. काय वाईट केलं होतं रे देवा तुझं मी, की ही वेळ आणली माझ्यावरती तू. आता कसं जगू रे मी, ते बी एकटीनं. कसं सगळं प्रपंच बघू मी. हे होते तेव्हा आधार होता मला, आता कोणाचा आधार आहे. जो आधार होता तो पण काढून घेतला ना रे तू. सामान बघितलं आता रडत तरी काय होणार आहे. काय बावळटे शेवटी मलाच भोगायचंय. काय म्हणजे यार, सामान विधवा आहे कारण ती एकली. हसते ना विधवा बाई. मग तुला काही कळतंयस का नाही? त्याला काय झालं जाऊ, विधवा असली पण काय झालं. असं वागणं बरोबर तिला नाही. पण भावना आहेत, आपल्याला पण भावना आहेत ना. नाही हे चुकीचं वाटतंय. ऐक, काय होत नाही, मी आहे ना. काय बाबाटे बिबाटे होत नाही, झालं तर बघू. कोणी तिच्या घरची भांडणं पुढे करायला. बावला टवानी वागतो काय? काय गावात करीन बोबा टाके आई, ती. ती कोणाला सांगणार ना, तिला धीर ना तिला नवरा. आई बाप काय आपल्यासोबत भांडणार आहे काय. आणि आलं कोणतं बघू पुढच्या पुढे. असं म्हणतो. हा चल बघू. बघा पण हार चल रे तू, मी आहे ना. काय घोटाळा व्हायचा आणि लिया. वहिनी, ओ वहिनी, आ? काय करतो. कुठं काय हो भाऊजी, हे घासून तेच हे करते. बोला ना, काय काम होतं का माझ्याकडं? नाही नाही, सहज आलतो असं फिरत राहणार, तुम्ही दिसले काय म्हणलं तुमच्याशी बोलावं. बाकी काय नाही. हा, काय नाही, मी बी माझे काम करते. काय टेन्शन आहे काय? आता झालं ते, त्याच्यावर बोलून काय फायदा आहे नाही का आता. पण बघा ना आता असं हे. काय तर नशिबाचा खेळ आहे ते सगळं देवाच्या हातात. आपण तरी काय करू शकतो. हा मग तेच तर ना, नशिबातच खेळ आहे. सगळं माझ्या नशिबात लिहिलं होतं, ते माझ्यासोबत घडणारच होतं, किती काय झालं तरी. हो ना, हो. आणि ते घडलं. पण नाही ना, अजून लय दिवस जायचे तुला. हा ना, अजून कुठे दिवस जायचे तुमचे. मला नाही समजलं भाऊजी, काय म्हणायचं काय तुम्हाला? बाकी काय नाही हो, तुम्ही एवढे सुंदर बाई, तुमचा नवरा मेलाय, तुम्हाला काय वाटत नाही का अजून असं काही बाबा की काही करावं का नाही. अहो भाऊजी, काय बोलताय तुम्ही? लाजबीज वाटते का नाही? अरे, याच्यात लाज वाटायचा काय विषय. अहो वहिनी, तुम्ही तरुण आहे, निलेश तरुण आहे, तुमचं लय प्रेम आहे मग मी तुमच्या. तेच सांगायचा प्रयत्न करतो. लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे असं बोलताना. हा, काय म्हणता तुम्ही मला? वहिनी म्हणता ना, आणि त्यांना काय म्हणायचं, दादा म्हणायचं ना. स्वतःच्या वहिनी बद्दल असं बोलता तुम्हाला लाज कशी नाही वाटली हो? बाबा तुमच्याच भाल्यासाठी सांगू. बऱ्यासाठी कसल्या वहिनी आई असती, आणि तुम्ही काय बोलता हो? तुम्ही ना आता खराब करताय. एवढी गुरमी नको दाखव, माझे मित्र हात उचलते काय. अय, तू उर्मी नको दाखवू, नाही तर तुला जिवंत मारून टाकीन. हा, आता नाही, तुला नंतर दाखवतो. तुलाच मी दाखवते. चल निघ. हा मी निघ, बघतो. नाही तर मारून टाकीन. चल रे, तिच्याकडे आहे ना, नंतर बघू आपण. चल भाऊ. शी, एकटी बाई दिसली म्हणजे असे हरमी भरत्या बाईला हे करायला. शिग, अवघड झालंय राव या बायकात. काय आलं ताई, काय आलं. काय नाही रे, तुला तर माहितीये ना, एकटी बाई दिसली की असे कुत्रे ना छेड काढायला येतातच. आता टुकार होतेच ते, प्रत्येक बाईला गावाकडे छेडच काढते असे. ते टुकारच एवढं नसतं ध्यान द्यायचं. काय बोलले ते? दुसरं काय बोलणार, एकटी बाई आहे, सुंदर आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे सगळं सोडून माझ्यासोबत आहे, हेच बोलणार ना रे दादू. पण त्यांना समजलं पाहिजे ना रे, एकटी बाई दिसली म्हणून असं काही पण बोलतील का ते? बरोबर. तुमची सासू सासरे असतील ना, त्यांना सांगायचं किंवा भावाला सांगायचं. आई बाबा आहेत बरं का, पण ते तरी आता ह्या वयात कोणाकोणाशी भांडणार बरं. बरोबर. शेवटी माझ्या नशिबात आलंय ना, हे मलाच भोगायचंय, आणि दुनियाला पण मलाच तोंड द्यायचंय. जाऊन दे, माझ्या नशिबात ते होणारच आहे. मी त्याला तोंड द्यायला खंबीर आहे. तू नको काळजी घेऊ, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. ताई तुझी काळजी घे की तू, हे पोरले टुकार आहे, हो जास्त लक्ष नाही द्यायचं. बरोबर आहे तुझं. काळजी तर मला माझी घ्यावंच लागणार आहे. तू चालतं, पण घे घे काळजी. तुझी. ओके. हो, काय काळजी घेतो, शेवटी ज्याला जे करायचं ते करणारच आहे. अगं वर्ष झालं लग्नाला आणि पोरग गेलं, पोराला पोर नाही, एवढी प्रॉपर्टी पण वंशाला जीवा नाही राहिला. सुन बिचारी चांगली वागणे. आई, काय झालं बाळा, काय झालं, काय झालं बाई. मला वैताग आलाय हो माझ्या जीवनाचा.
काय झालं बेटा सांगशील का? मला नाही जगायचं आहे, मी मरते असं नको गो. बोलू, असं नको बोलू. हे असं काय बोलती बाई? काय झालं सांग. मला भीती वाटते ग. कळाची भीती. काय झालं तुला सांगशील का? काय झालं? अहो बाबा, मी मागच्या रानात आपलं काम करत होते ना, तेव्हा 2 पोरं आले, छेड काढत होते मला बोलले, हा मला बोललेले सुंदर दिसती तू, असं तसं, तुला राजा मी राणी करून येते म्हणले. माझं तुझ्यावर प्रेम आहे. बघितलं कसे गावातली बोलते. तुकार पोरं. कोण होते ते? नाही माहिती, पण गावात हिंडत असते ते. दाखवलं तर ओळखीशील ना? हा. सरपंचाच्या कानावर आता ना मला हे असं सहन नाही होते काहीच. पण बाबा हे आताच नाही झालं, हे नेहमी होतं. पण एकदा झालं, 2दा झालं, सोडून द्या, पण हे 3ऱ्यांदा पण हेच घडलं. काय आपलं नशीब आहे. हा, सोन्यासारखं लेकरू. काय करायचंय सुनाचं आता? नजरा वाईट झाल्यात, काय करावं काय करावं? मला ना भीती वाटते. थोडं कापू नको, बस झालं, थांब जरा शांत हो. आता मी आहे ना? मी काय म्हणते पण हा? सांभाळतेस कशाला तिला? द्या ना हाकलून आता. आता असं कसं बोलत ती तू? कसं बोलत आपलं पोरग आहे का आपल्या पाशी? मग ती हिला काय सांभाळून उपयोग आहे आपला? अगं जशी तू तशी ती. झालं केली माझी तिची तुलना. अगं काय झालं मग आता? तिने कोणाच तोंडाकडे बघायचं? नवरा असतात तिच्या काय येळ आली बाई आणि तू असं बोलती? पटतं का तुला हे बोलणं? अहो बाबा, तिला तिच्या बापाकडे दिली पाठवून तर काहीतरी होईल ना तिचं. आपल्याकडे राहून काय होणार आहे तिचं? द्यायची तिच्या आईकडे पाठवून तिला. अगं तुलाच बहीण असते एखादी, मग असंच बोलली असती का तू? हो, आई बहीण नाहीये ना मला, मग जास्त बोलू नको तू. अगं तिच्यावर काय येळ आलीये? मग तिची आई ती बघून घेईन ना, तिच्यावर काय वेळ आली ती. अगं तिच्या आई एवढी 7 दलिंद्री आणि ती कुठे हिला सांभाळीन? सांग बरं तू. तुला काय करायचंय ना ती करा, पण ही कशाला वजन ठेवताय मला तेच कळलं नाही. तुम्ही घरात का हिचाच हात धरतात, बाकीच्या पोरी नाही दिसल्या त्यांना हात धरायला. हिच्यातच काहीतरी दोष असन, हीच काहीतरी म्हणली असन जाऊन त्यांना, तेव्हा ती हिचा हात धरला. बाकीच्या पोरींचा का नाही हात धरला? आणि टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजते, ही लक्षात ठेवा तुम्ही दोघं पण. अगं थांब थांब थांब, किती बोलशील, किती विष वागशील? ताई तुमच्या पाया पडतो, पण असं ना बोलू नका हो मला. परत जाऊ, मी काहीच नाही केलं हो. तुम्हाला तर माहिती नाही, एकटी बाई दिसल्यावर माणसं कशी करतात. नगरीच्या असू नको गाळू. नाही हो, मगरीच्या असं नाही. आता तुम्हाला कसं सांगू मी? जशी तू आम्हाला आहे ना तशी ती आहे, तिला आम्ही सांभाळणार. सांभाळा, मी जाते निघून. तुला म्हणलो का आम्ही जा निघून म्हणून? का तू अशी एवढी? पण मी चांगलं सांगते ना, तुमच्यासाठी चांगलंच आहे ते, काय वाईट नाही चितीत मी. आमच्यासाठी चांगला विचार करते ना, तिच्यासाठी मी थोडा चांगला विचार कर. ताई प्लीज मला घरातून हाकलू नका हो. मी कोपऱ्यात राहते, चटणी भाकर खाते, पण प्लीज मला हाकलू नका हो. बघ तुम्ही आहेत म्हणून तरी लोकांनी मला केलं, नाही तर तुम्ही नसते तर कसं झालं शांत असतं. हो, शांत हो. दादाकडे तुम्हाला काय आहे ना सांगण्यात अर्थच नाही राहिला. बघते मी काय तू करायचं. समजूनच घेत नाही पार आमचं. चल घरा चला. चल, चला आपलं शांत हो थोडं. तू शांत आहे बा. आईला बायको 2 दिवसाच्या बोलीव गेली आणि 3-4 दिवस लागत तिला यायला. ती मला सांगायला कधी आले पाहुणं? आताच जस्ट. हा, कसं चाललंय? काय नाही, बरं चाललंय, निवांत आहे आता. अहो ते तुमच्या मेवण्याची बायको राव, का तिला ते 2-3 तुकार पोरं लय त्रास देते. काय बोलता? हो, तेवढं द्या लक्ष. पहा तुम्ही काय होते काय नाही. म्हणजे तुमची पण बायको राव, त्या लय त्रास देते तिला. हा का? हा. बरं बघतो मी, बघा तेवढं. बघतो मी. कारण की ईद आहे, असं तसं थोडस घ्या समजून. पाहू, चला. हो चालतं. हा चला. खुशी, ए खुशी. अरे बापरे. आले होय तुम्ही? थांबा, पाणी घेऊन आले. बर बर बर, ये. धर. 2-4 दिवस पाठवलं तर व्यवस्थित राहायचं. आता 4 दिवस झाले. म्हणजे काय झालं? तुमच्यापर्यंत बातमी येऊन पोहोचली का आता? अरे पण आता समजा ती तुझ्या भावाची भाऊ वारलाय, तर तू जरा तिला जरा सांभाळून घेतलं पाहिजे, जरा व्यवस्थित तिचं संरक्षण केलं पाहिजे. तू आजू आग लावायचं काम करायला लागली. 2 दिवसाची बोलीव गेली, 4 दिवस राहिली. मग त्याच्यासाठी आलती का तिचं संरक्षण करायसाठी मी? तू आली आता 4 दिवस राहायला, जरा व्यवस्थित तिथं राहिलं पाहिजे, तिच्याशी चांगली वागणूक, तिचं बोललं पाहिजे. तिची कोण छेड काढतंय त्याच्यावर लक्ष द्यायचं, कोण काढतंय त्याचं
संरक्षण करायचे. नाही त्या पोरांमागच हिंडत बसते मी. माझ्या भाऊजाईला काय बोलू नका, माझी भाऊजाई चांगली आहे तशी नाहीये असं म्हणू का त्यांना जाऊन? म्हणू का? तू आग लावायची कामं नको करू इथं राहून. जाऊ दे बाई, ज्याचं करावं भलं ती म्हणतं माझंच खरं. घे खोरं चल मोर. अरे त्या बिचारीला आज आधाराची गरज आहे, तू आधार दिला पाहिजे. तिचे आई वडील पण अशिक्षित आहे. अहो तिला आईच आहे फक्त, वडील कुठे येत आता तुम्हाला ते पण माहित नाही का विसरले? आई कुठे गेली काय माहित? आली. या कधी आली जाऊया आताच आलो. आता चाले का? बरे आहेत ना? हा बरं आहे, बसा. बस. ती वहिनीला सांग चहा पी टाकायला. आलो होतो म्हटलं भेटून जावा तुम्हाला. हा बरं झालं ना आले. पाणी पिणी दिलं का बाई? हा पाणी दिलं. मानसीचं कसं काय चाललंय? हा बरं चाललंय आता. रडत असते नेहमी आठवण येते नवऱ्याची. हा नाही हाय वा साहजिकच आहे ना. आता आम्ही थोडं तिला आधाराची गरज आहे. ती सासरा बी जीव लावतो, मी जीव लावते. त्यासाठीच हिला पाठवलं म्हटलं तू थोडस लक्ष दे तिच्याकडं. छोट्या आज एकटी त्या दिवशी लय तंतन करते ना, लय आज ताण. तिला सुट्टी नाही द्यायची. चल होईन ते होईन. काय होईल ते बघू. मूर्ख, तुला किती वेळा सांगितलंय रे? त्या दिवशी सांगितलं होतं तुला मी हात नको लावू म्हणून मला. त्या दिवशी ना आता तुला उचलूनच नेणार धरे. तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? मामी मानसी कुठे गेली हो? अहो ती रानात गेली, तिचं जरा मन रमत ना कामात, हा हा हा. त्यामुळे ती आणि रानात. तू इथं काय करते? 4 दिवस झाले तू इथं हे तिला थोडीशी मदत करू लागली तर काय बारीक होशील का तू? म्हणजे मी हिथं त्याच्यासाठी आले का हिथं? अरे मग आता ते बिचारीचं थोडस तिला करमत नाही, तू गेली तर तिला थोडी करमणूक होईल. नाही पाहुणं करते ना, घरातलं काम करते की. राम राम जावई. राम 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 मामा. तुम्ही कधी आले? आत्ताच आलो आत्ताच. बरं बसा, चहाचं बघते मी. मला मानसीचा आवाज वाटतो. मानसीचा आवाज वाटतोय. चला चला चल पळा. अगं आई चल पटकन. काय झालं? चल. हात लावायची सोड. ए, संदीप भाऊ, आहे का कोणी? कोणी आहे का? वाचवा! सोडा सोडा सोडा. सोडा! भांडण नको करू तुम्ही. अरे ए, कॉलर सोड. अरे दिवसा ढवळे, पोरी उचलायला लागले. तू तिकडून रे. निल्या माणसं आलं. आई. लाज वाटते पाहिजे त्यांना, एवढी हिंमत येते पडून. दिवसा ढवळे पोरी पळत धमकी दिली या पोरीला. आज संदीप तू होता म्हणून या पोरीची इज्जत वाचली. हा ना यार, काय दिवसा ढवळ्या हिंमत होती राव, काय समजतच नाही. अवघड झालं. पाहू ना, आज हे संदीप होता म्हणून ते संरक्षण झालं. उद्या काय करायचं? यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल आपल्याला आता. अरे एवढा आरडून काय करावं? झालं काय? हो, माझ्या सुनावर त्या पोराने परत हात टाकला आज वावरात. हा ना. काय ते गावातलीच काय धरायची हाणायची तुम्ही एवढे जण होते ना. पळाले, हल्ले, पळाले माणसं बघितले. अहो आम्ही घरी होतो, इथं नव्हतो. तिला एकटीला पाहून हात टाकला. भांडणाचा आवाज आला म्हणून आम्ही पळत आलो इकडं. काय होतं ना दीक्षित, म्हातारी माग लक्ष नाही ठेवायचं बरोबर आहे. एकटीच पोरगी आहे घरी ना. ती घरी बी बसत नाही. गोराचं म्हणाचं ते शेतीचे खायला, काहीतरी घास, कामं पाणी यावंच लागत आणि काट्याची कधी ना कधी पोरगी शिकार होणार आहे. हा ना, यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागणार आपल्याला. तुम्हाला एक सांगू, हा. तुमचाच मेवना होता हा. तुझा नवरा. मागच्या वेळेस तू सांगितलं ना मला हा, पोरं तुम्ही छेडखाड सांगितलं. म्हणून. पण काय होतंय, असल्या टार्गेट पोरांच्या नादी लागणं आमच्या सारखे काम नाही. हाय ना बरोबर. गुरकुती आहेत, काय करणार आहे? हं? संदीप शिकल्या सवरलेला आहे, फक्त परिस्थिती नाजूक आहे त्याची. चांगलं लेकरू आहे. तुम्ही जरी जास्त ओळखत नसले तरी ह्यांना माहिती, तुम्हाला माहिती. मग आता तुम्हाला बी 10-12 एकर क्षेत्र आहे. तुम्ही जे सगळं तुमच्या पूर्वीच्या नावावर करणार आहेत, बरोबर? मग मला वाटतं त्याच्यातलं जर 2-5 एकर संदीपला दिलं आणि ही पोरगी त्याच्यावर सोपवली, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. संदीप हा गुणी पोरगा आहे. आणि मग आता दोन्ही घर बसते. पुरी तुमच्याच आहेत ना दोन्ही पण. शिशू नाही, ती स्वतःचे पोटचं लेकरू आहे तुमच्या. हिला माना नाव, ही बी माझ्या पोटचं लेकरू. तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. संदीपला मानसी देऊन टाकूया. मामा कसं? हा ते म्हणतात पाहुणे ते बरोबर आहे. आता जावाय बापू, निम्मी जमीन तुम्हाला 10 एकर मधली 5 एकर आणि 5 एकर संदीपला देऊ आणि लग्नाच्या दिवशी आम्ही त्यांच्या नावा करून देऊ. चालेल, काहीच हरकत नाही मामा. पाहुणं लईच भारी निर्णय घेतला. हा, मग आता तुम्हाला काय म्हणायचे? एवढून मार.
एक नंबर. बघा आता काय काहीच करू, हरकत मोठं नाही, नाही करून टाका एखाद्या कार्यालयात बसा आणि घ्या करू. संदीप संदीप तुला आहे ना आहे का मान्य आहे का बा? खुश आहे ना तू हो बाय आणि जीव लावते लेकराला आता सगळं माहिती आहे तुला. 100% वागव. माझ्याकडून काय कमी सारखीच आहे, चांगलं सांभाळा तिला. चालेल नक्कीच. चला